आज आपण मशरूम पेपर रोस्ट बनवणार आहोत। ही डिश खूप नादखुळा आणि लई भारी होते। नॉर्मली पेपर रोस्ट हे चिकन किंवा मटन किंवा प्रॉन्स बरोबर खाल्लं जातं, पण मशरूम सोबत एकदा ट्राय करून बघा। एकदा जर मशरूम पेपर रोस्ट ट्राय कराल तर सारखे सारखे बनवले। ह्याच्यासाठी काही निवडक स्पाइसेस लागतात, ते काय आहेत आपण थोडं व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ह्याचा मेन सोर्स आहे किंवा ह्याचा सोल आहे तो ह्याच्या मसाल्यात आहे। तर मसाल्याची रेसिपी लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला दरवेळेस मशरूम पेपर रोस्ट 100% चांगला होणार आहे। आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे 10 ते 12 काळी मिरी, धने 1 चमचा, जिरे 1 चमचा, मसाला मिरची जी माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी घेतली, तुम्ही स्किप करू शकता, आणि तिरपी। हे सगळं तुम्हाला तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, ह्याच्यात तुम्ही हिरवी मिरची किंवा कोथिंबीर ऍड करायची नाही। ते ऍड केल्यानंतर त्याचा टेक्स्चर हिरवा होणार आहे किंवा थोडासा ग्रीनिश होणार आहे, आणि पेपर रोस्ट ही डिश कधीच ग्रीनिश नसते, त्याच्यामुळे तुम्हाला ही काळजी नक्की घ्यायची आहे। तुम्ही इथं बघू शकता आपण बटन मशरूम घेतलेले आहे। जेवढे बटन मशरूम आहेत त्याच हिशोबात आपण कांदा घेतलेला आहे। कांदा आणि मगाशी भाजलेले मसाले एकत्र आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। आता ते मसाले परत आपण तेल गरम करूया। तेल गरम झाल्यावर त्याच्यावर कढीपत्ता टाक। कढीपत्ता भाजून झाल्यानंतर आपण मिरची ऍड करणार। थोडीशी मिरची भाजून झाल्यानंतर आपण ह्याच्यात आता आपला जो मसाल्याचा वाटण आहे तो ऍड करणार आहोत। ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण किंवा आलं ह्या गोष्टी टाकलेल्या नाहीत, कारण ह्याचे जे स्पाइसेस आहेत किंवा ह्याच्यामध्ये जो तिखटपणा येणार आहे तो काळी मिरी आणि हिरव्या मिरचीतून येणार आहे। तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यात जास्त काही स्पाइसेस ऍड केलेले नाही आहेत। तुम्ही बघू शकता कांद्याची आणि मगाशी जे होते मसाले त्याची पेस्ट आपण इथं भाजून घेत आहोत। भाजताना आपल्याला त्याच्यात मीठ, हळद आणि लाल तिखट ऍड करायचं आहे। ह्या पेस्टचा तुम्ही कलर बघू शकता किती छान झालेला आहे। इथं आपण आता मशरूम ऍड करणार आहोत। मशरूम ऍड केल्यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की मशरूम जास्त झालेले आहेत आणि पेस्ट कमी झाली आहे, पण काळजी करू नका, थोड्या वेळातच मशरूम आपलं अंगचं पाणी सोडणार आहेत आणि त्याच्यामुळं आपली जी रेसिपी आहे किंवा आपली जी डिश आहे ती व्यवस्थित एक ग्रेव्ही होणार आहे, जी तुम्ही चपाती किंवा भाताबरोबर व्यवस्थित खाऊ शकता किंवा ॲज अ स्टार्टर म्हणून पण एन्जॉय करू शकता। थोड्या वेळ झाकून आपण शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता मशरूमची साईज कमी झालेली आहे, पण त्याच्यामध्ये जी पेस्ट आहे ती व्यवस्थित झालेली आहे आणि मशरूमने पण आपल्या अंगचं पाणी सोडलेलं आहे, म्हणजेच मशरूम आता व्यवस्थित शिजलेले आहेत। मशरूम जास्त शिजायला वेळ लागत नाही, तरी पण मशरूमचं पाणी निघावं, त्यांचा गिळगिळपणा कमी व्हावा, त्याच्यासाठी आपण हे जास्त वेळ शिजवले आहेत। रेसिपी आपली तयार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आपण इथं आता ब्रेड सोबत खात आहोत। हा ब्रेड म्हणजे गोव्याचा एक डेलिकसी आहे, ह्याला गोव्यात पोई म्हणतात आणि तो फक्त गोव्यातच मिळतो। तर ह्यासोबत चॅनलला बऱ्याच व्हेजिटेरियन रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत, तुम्हाला त्या इथं बघायला मिळतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच व्हिडिओ बघायला चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।